काल आपण ग्लास स्लॅब याचा एक्सपेरिमेंट पाहिला आणि त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे रिफ्रॅक्शनचे 3 त्या ठिकाणी आपण लॉ सांगितलेले होते. तर त्याच्याच आधारे आपल्याला पुढचा पॉईंट डिस्कस करायचा आहे. तर या ठिकाणी जो काही लाईट या ग्लास स्लॅबवरती पडणार आहे त्याला आपण इन्सिडंट रे असं म्हणतो. द लाईट रेज विच इज स्ट्रायकिंग ऑन द ग्लास स्लॅब इज द इन्सिडंट रे. हा असलेला इन्सिडंट रे आहे. या ठिकाणी आपण एक नॉर्मल ड्रॉ केलेली होती आणि ही जी नॉर्मल आहे या नॉर्मलला आपण एन चिन्हाने डिनोट करतो. या इन्सिडंट रेला आय चिन्हाने डिनोट करतो. इन्सिडंट रेने नॉर्मल सोबत केलेला जो कोन असतो तो असतो अँगल ऑफ इन्सिडंट. त्याचबरोबर जर या ठिकाणी मीडियम चेंज होत असेल तर हा लाईट रे जो आहे तो या ठिकाणी आता त्याचा पाथ त्या ठिकाणी चेंज करणार आहे आणि तो या ठिकाणी रिफ्रॅक्टेड रे असतो. दिस वन इज द रिफ्रॅक्टेड रे. या रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मल सोबत केलेला अँगल त्या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असतो. याच्याच आधारे आपण यालाच आपण मॅथच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांचा जर आपण रेशो घेतला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल ऑफ इन्सिडन्स, तर यालाच आपण लिहू शकतो साइन आय अपॉन साइन आर. म्हणजेच काय तर अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांचा जो काही रेशो आहे हा रेशो नेहमी एक कॉन्स्टंट असतो. हे कुठली तरी ही कॉन्स्टंट किंमत त्या ठिकाणी मिळत असते. ते कसं, जर अँगल ऑफ इन्सिडंट चेंज झाला तर विथ रिस्पेक्ट टू द अदर मीडियम हा अँगलसुद्धा त्या ठिकाणी बदलणार आहे. ज्या वेळेस अँगल ऑफ इन्सिडंटची व्हॅल्यू चेंज होईल त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शनची व्हॅल्यूसुद्धा त्याच पद्धतीमध्ये बदलन आणि ती किंमत त्या ठिकाणी एक कॉन्स्टंट असेल. त्या कॉन्स्टंट किमतीला आपण धिस वन इज कॉल्ड ॲज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. यालाच काय म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा जो सिम्बॉल असतो विच इज डिनोटेड बाय द स्मॉल एन लेटर. दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स is given by or that formula is also given by Snell scientist and that is why it is called as the Snell's law. This one is the Snell's law. In short मध्ये आपल्याला स्नेलचा लॉ काय आहे असाही क्वेश्चन येईल. तर सिम्पली काय असतं तर साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट. यालाच काय म्हणतात त्या ठिकाणी स्नेल्स लॉ असं म्हटलं जातं. याला अजून एक फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठीचा. दुसरा फॉर्म्युला तो म्हणजे असा, तर इथं असणारं पहिलं मीडियम आहे एअर आणि दुसरं मीडियम आहे त्या ठिकाणी ग्लास. एअर हे मीडियम रेअर आहे, म्हणजेच एअरमध्ये असणारे जे काही गॅसियस मॉलिक्यूल असते ते एकदम एकमेकांपासून अपार्ट असणारे, दूर असणारे. आणि ग्लासमध्ये असणारे जे काही पार्टिकल्स असतील ते कसे असतील त्या ठिकाणी टाईटली पॅक्ड असणारे, जवळ असणारे. म्हणून याला आपण डेन्सर मीडियम असं म्हणतो. मग एक सरळ आणि एकदम सोपी गोष्ट आहे. जर आपण
रस्त्याने धावत असतो तर आपला निश्चित वेग कसा असन, जास्त असन. त्याच्याच ऐवजी जर आपण पाण्यातून पळायचं म्हटलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपला वेग त्या ठिकाणी कमी असन. कारण की हवेतून जाताना आपल्याला कमी अडथळा निर्माण होईल आणि पाण्यातून जाताना आपल्याला अडथळा त्या ठिकाणी वाढणार आहे. मग सेम कंडिशन आहे, ज्यावेळेस लाईट रे जो आहे जर एअरमधून येत असेल तर त्याला निर्माण होणारा अडथळा कमी असणार आहे. आता तोच लाईट रे जर ग्लासमध्ये जात असेल तर त्या ठिकाणी मात्र अडथळा त्या ठिकाणी वाढतोय. म्हणून एअरमध्ये असणारी लाईटची व्हॅलॉसिटी म्हणजेच हवेमधील असलेला प्रकाशाचा वेग आणि इथं ग्लास आहे तर ग्लासमधील असलेला प्रकाशाचा वेग, जर आपण याला V1 म्हटलं म्हणजेच हे मीडियम फर्स्ट आहे म्हणून पहिल्या मीडियममधील प्रकाशाचा वेग भागिले हा आहे सेकंड मीडियम तर याला म्हणूया V2, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ ग्लास दॅट इज द सेकंड मीडियम. मग हे आपण या ठिकाणी लिहू शकतो V1 अपॉन V2 इज ऑल्सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आपण याला अजून थोडंसं चेंज करू शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं चिन्ह त्या ठिकाणी N आहे तर शॉर्टमध्ये आपण असं लिहू शकतो N इज इक्वल टू V1 अपॉन V2. हा एक त्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला मिळेल, ज्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या ठिकाणी काढू शकतो. परंतु याच्यामध्ये एक थोडासा चेंज असा आहे की जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळतोय हा पहिल्या मीडियमचा म्हणजे इयरचा मिळतोय का सेकंड मीडियम ग्लासचा मिळतोय. तर याच्यासाठी थोडासा आपल्याला हा फॉर्म्युला त्या ठिकाणी चेंज करावा लागतो. तर कसा, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्याचा काढायचा आहे तो पदार्थ आणि दुसरा जो पदार्थ आहे त्याच्याशी असलेला त्याच्याशी रिलेटेड असलेला दुसरं मीडियम किंवा दुसरा पदार्थ, त्याला आपण विथ रिस्पेक्ट टू असं म्हणूया. आपण समजा गिवन टू मीडिया आहेत, फर्स्ट वन इज द इयर अँड सेकंड वन इज द ग्लास, असे दोन मीडियम आहेत. आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इयरचा सुद्धा काढता येऊ शकतो आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा ग्लासचा पण काढता येऊ शकतो. याच्यासाठी आपल्याला याला चेंज करावं लागतं. लिहिताना कसं लिहिणार, जर मी इथं एनच्या अगोदर 1 लिहिलं आणि एनच्या नंतर जर 2 लिहिलं तर याचं मिनिंग काय आता, तर जो अंक अगोदर लिहिलेला आहे म्हणजे ते मीडियम असणार आहे पहिलं मीडियम आणि नंतरचा अंक म्हणजे हे दुसरं मीडियम असणार आहे. मग याला काय म्हणणार आपण, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ म्हणजे चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम with respect to second medium. So we get the formula 1n2 is equal to V1 upon V2. म्हणजेच इथं काय आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम with respect to सेकंड मीडियम. म्हणजे आपण इथं पहिल्या मीडियमचा ज्या ठिकाणी ऑफ शब्द येईल ऑफ त्याचा काय करणार आहे, ऑफच्या पुढं जो शब्द येणार आहे त्याचा आपण काय काढत असतो, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगत असतो किंवा मिळवत असतो. म्हणजे इथं ऑफच्या नंतर काय आलेलं आहे, फर्स्ट मीडियम. तर इथं फर्स्ट मीडियम कोण आहे, इयर आहे आणि ग्लास काय आहे, सेकंड मीडियम आहे. यालाच आपण इनवर्स करू शकतो. याच किमती जर आपण उलट लिहिल्या 2n1 इज इक्वल टू, जर हे इनवर्स होत आहे तर हे सुद्धा इनवर्स होणार आहे. सो वी गेट द V2 अपॉन V1 अँड दिस इज द सेकंड फॉर्म्युला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट फॉर्म्युला, सेम थिंग इज हिअर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम with respect to the फर्स्ट. म्हणजे आता या ठिकाणी पहिल्या सूत्रानुसार आपण इयरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढतोय आणि दुसऱ्या सूत्रानुसार आपण ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या ठिकाणी मिळवत असतो. इथपर्यंत काही अवघड नाही आहे. याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? द रेशिओ ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स आणि दुसरा असलेला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, यालाच काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची किंमत ही नेहमी त्या ठिकाणी कॉन्स्टंट असते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण एन चिन्हाने दर्शवतो. हे देणारे कोण होते? स्नेल होते. म्हणून या नियमाला काय म्हणतात? स्नेलचा लॉ असंही म्हणतात. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढण्याचं दुसरं सूत्र असतं. तर काय आहे ते? द रेशिओ ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ फर्स्ट मीडियम विथ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ सेकंड मीडियम. दिस इज ऑल्सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग जर आपल्याला पहिल्या पदार्थामधील, पहिल्या मीडियममधील जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहिजे असेल तर आपण सूत्र लिहिणार 1n2 इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अ सेकंड मीडियम. जर आपल्याला सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाहिजे असेल तर तो अंक अगोदर लिहितो. त्याच्यानंतर मग याला कसं म्हणणार? 2n1 इज इक्वल टू v2 अपॉन v1. याचा अर्थ काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट. मी मगाशीच सांगितलंय इथं ऑफ शब्द जो आलेला आहे, ऑफच्या नंतरच्या पदार्थाचा आपण त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या ठिकाणी मिळवत असतो. याच्यानंतरचा असलेला जो पॉइंट आहे तो आहे दॅट इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे नेमकं काय? तर 4 प्रकारचे मीडियम आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. एक असतं सॉलिड, दुसरं असतं लिक्विड, तिसरं असतं गॅस आणि चौथं मीडियम आहे दॅट इज द व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय? ज्या ठिकाणी कुठलाच पदार्थ नसतो, मॉलिक्यूल नसतात, किंवा याला आपण मराठीत निर्वात म्हणतो. नि म्हणजे नसणे, वात म्हणजे हवा, ज्याला आपण निर्वात म्हणणार. ज्या ठिकाणी कुठलंच पदार्थ नाही, मॉलिक्यूल नाहीत असं ठिकाण. मग हे काय? तर ज्या ठिकाणी पृथ्वीच्या सरफेसच्या वर, ॲटमॉस्फिअरच्या वरती वातावरण नाही त्या ठिकाणाला आपण व्हॅक्यूम म्हणणार. आपला जो सन आहे हा सन जवळपास 15 कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावरतून 15 करोड किलोमीटर एवढं अर्थपासूनचं याचं डिस्टन्स आहे. मग अर्थच्या सरफेसपासून काय 15 करोडपर्यंत त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअर नाही. मग जिथपर्यंत ॲटमॉस्फिअर संपतं त्याच्यावरती त्या ठिकाणी व्हॅक्यूम सुरू होत असतं. मग कधी पण कुठल्याही पदार्थाचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू द व्हॅक्यूम. म्हणजे कुठल्याही पदार्थाचा जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल पण तो कोणाशी रिस्पेक्ट असला पाहिजे? व्हॅक्यूमशी. म्हणजेच त्याच्यातील एक मीडियम डेफिनेटली कोण असणार आहे? व्हॅक्यूम असणार आहे. आणि मग अशा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला त्या ठिकाणी आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणत असतो. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द युनिटलेस क्वांटिटी
इट इज युनिटलेस क्वांटिटी, म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी एकक नसतं. आणि आपण काही पदार्थांचे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये पाहतोय. नंबर 1 आहे एअरचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.0003. एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला. एक आहे, एकच्या नंतर 3 शून्य आणि परत 3 शून्याच्या नंतर 3 आहे. दुसरा सबस्टन्स आहे दॅट इज द ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो दॅट इज द 1.5. त्याच्यानंतर थर्ड आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट इज द आईस आहे. आईसचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.31. त्याच्यानंतर चौथा आहे दॅट इज द वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33. आणि फिफ्थ आहे दॅट इज द डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 2.42. सर्वात कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा आणि सर्वात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा, हेच दोन महत्त्वाचे आहेत. म्हणजे सर्वात कमी एअरचा आहे 1.0003 आणि डायमंडचा आहे दॅट इज द 2.42. ओके, इथपर्यंत जर तुम्हाला हा पॉईंट जर डिस्कस झालेला असेल, समजलेला असेल व्यवस्थितपणे, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण या असलेल्या रिफ्रॅक्शनच्या आधारे की नेचरमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये काही असे फिनॉमिना घडतात जे आपल्याला ऑप्टिकल इल्युजन प्रमाणे असतात आणि ते आपल्या डोळ्यांना कसा धोका देतात ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.